आणि सुरुवातीलाच पीक विम्यासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। पीक विमा घोटाळ्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली। राज्यात पीक विमा बोगस अर्जांचा आकडा आता 3,32,000वर पोहोचलाय। 3,32,000 बोगस अर्ज शोधण्यात शासनाला यश आलंय। 2024-25 मधल्या पीक वर्षात विम्यासाठी एकूण 2,11,00,000 अर्ज आले होते आणि त्यातले 3,00,000 अर्ज बोगस असल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर संशयास्पद पीक विमा प्रस्ताव शासनाकडून रद्द करण्यात आले आहेत। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत। मोहसिन, पीक विमा घोटाळ्यासोबत ही धक्कादायक माहिती समोर आली का? अधिकचे अपडेट्स? नक्कीच दीपाली, ही सगळी आकडेवारी खरंच धक्कादायक आहे, कारण राज्यभरात तब्बल 3,32,000 बोगस प्रस्ताव जे आहे तर शोधण्यात शासनाला यश आलेलं आहे। आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून पीक विमा घोटाळ्याची चर्चा सुरू होत्या, त्यावरच आकडेवारी वेगवेगळ्या जिल्ह्यातील येत होती। मात्र आता ही राज्यभराची ही सगळी आकडेवारी समोर आलेली आहे आणि ज्यातून हे सगळे धक्कादायक आकडे समोर आलेले आहेत। आपण जर 2024 आणि 25चा वर्षाचा विम्याचा विचार केला तर 2,11,00,000 अर्ज दाखल करण्यात आले होते आणि हे आकडे 2018 पासून जी पीक विमा योजना सुरू झाली, पंतप्रधान पीक विमा, त्यानंतरची ही सर्वाधिक जी आहे तर आकडे असल्याचं बोललं जात आहे। कारण जेव्हापासून 1 रुपयात पीक विमा सुरू झाला तेव्हापासून ही 4 ते 5 पट अधिकने ही सगळी आकडेवारी वाढलेली आहे आणि यात बोगस पद्धतीने पीक विमा देखील भरला जात असल्याचं समोर आलं आहे आणि त्यात ही आकडेवारी आता धक्कादायक आहे। यात जर आपण विचार केला तर कशा पद्धतीने हे बोगस भरण्यात आले, तर याचा जेव्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आणि कृषी विभागाने शोध घेतला तर त्यानंतर अनेक ठिकाणी शासकीय जागेवर पीक विमा काढण्यात आला, काही ठिकाणी कमी जागा असताना अधिकचा पीक विमा उतरवण्यात आला आणि सगळ्या गोष्टी जेव्हा समोर आल्या तेव्हा कृषी विभागाने या सगळ्यांचा ग्राउंड लेवलला जाऊन जेव्हा शोध घेतला तर हे सगळे घोटाळा जो आहे तर समोर आलेला आहे। हा आकडा आणखी वाढण्याची देखील शक्यता आहे। मात्र आतापर्यंत 3,32,000 बोगस प्रस्ताव समोर आलेले आहे आणि हे सगळे प्रस्ताव आता जे आहे तर प्रशासनाकडून रद्द करण्यात आलेले आहेत। दीपाली, नक्कीच धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।